नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, GS अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहे। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, BSP या दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? BSP या दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 1965। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्राने भारताचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? महाराष्ट्राने भारताचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 9.36%। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते आहे? महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 भीमा नदीचे खोरे। प्रश्न क्रमांक चौथा, नळगंगा, काटेपूर्णा आणि बाणगंगा या सर्व उपनद्या कोणत्या नद्यांच्या उपनद्या आहेत? नळगंगा, काटेपूर्णा आणि बाणगंगा या सर्व उपनद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 पूर्णा नदी। प्रश्न क्रमांक 5वा, गायखुरी व आंबागडची डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? गायखुरी व आंबागडची डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 भंडार। प्रश्न क्रमांक 7वा, महाराष्ट्रामधील अस्तंबा हे महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? महाराष्ट्रामधील अस्तंबा हे महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार। प्रश्न क्रमांक 7वा, महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 पालघर। प्रश्न क्रमांक 8वा, भारत सरकारने कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलेला आहे? भारत सरकारने कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलेला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 डॉल्फिन। प्रश्न क्रमांक 9वा, पुणे जिल्ह्यामधील खडकवासला धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? पुणे जिल्ह्यामधील खडकवासला धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 मुठा। प्रश्न क्रमांक 10वा, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा कत्तलखाना खालीलपैकी कोठे आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा कत्तलखाना खालीलपैकी कोठे आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 देवनार। प्रश्न क्रमांक 11वा, वाशिम हा जिल्हा महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या प्रशासन विभागामध्ये येतो? वाशिम हा जिल्हा महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या प्रशासन विभागामध्ये येतो? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 अमरावती। प्रश्न क्रमांक 12वा, बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धती खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली? बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धती खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कॉर्नवलिस। प्रश्न क्रमांक 13वा, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 1953। प्रश्न क्रमांक 14वा, राज्यपाल होण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण आवश्यक आहे? राज्यपाल होण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण आवश्यक आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 35। प्रश्न क्रमांक 15वा, खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे? खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 पंचगंगा। प्रश्न क्रमांक 16वा, काटेपूर्णा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? काटेपूर्णा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 अकोला। प्रश्न क्रमांक 17वा, पांडवलेणी ह्या महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? पांडवलेणी ह्या
महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 नाशिक. प्रश्न क्रमांक 18 त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 नाशिक. प्रश्न क्रमांक 19 बल्लारपूर महाराष्ट्रामधील औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? बल्लारपूर महाराष्ट्रामधील औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 20 तोरणमाळचे पठार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळचे पठार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार. प्रश्न क्रमांक 21 पानशेत हे महाराष्ट्रामधील धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? पानशेत हे महाराष्ट्रामधील धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 आंबी. प्रश्न क्रमांक 22 तापी नदीवरचे हतनूर धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तापी नदीवरचे हतनूर धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 जळगाव. प्रश्न क्रमांक 23 भीमा या नदीचे महाराष्ट्रामधील लांबी खालीलपैकी किती किलोमीटर आहे? भीमा या नदीची महाराष्ट्रामधील लांबी खालीलपैकी किती किलोमीटर आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 451 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 24 सिंहगड हा किल्ला खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंहगड हा किल्ला खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 पुणे. प्रश्न क्रमांक 25 पुणे ते महाड यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे ते महाड यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 वरंधा घाट. प्रश्न क्रमांक 26 वाशिष्ठी शास्त्री जोग या कोकणातील नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? वाशिष्ठी शास्त्री जोग या कोकणातील नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 27 गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 नागपूर प्रशासकीय विभाग. प्रश्न क्रमांक 28 महसूल वर्षाची सुरुवात कोणत्या दिवसापासून सुरुवात होते? महसूल वर्षाची सुरुवात कोणत्या दिवसापासून सुरुवात होते? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 1 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 29 सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 शुक्र. प्रश्न क्रमांक 30 मध्यरात्रीचा सूर्याचा देश असे कोणत्या देशाला म्हटले जाते? मध्यरात्रीच्या सूर्याचा देश असे कोणत्या देशाला म्हटले जाते? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 नॉर्वे.